आणि यानंतर आपण थेट जाऊयाच. आज मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची बैठक आहे आणि यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधान भवनाच्या परिसरामधून निघालेले आहेत आणि ईव्ही कारमधून त्यांचा हा प्रवास सध्या होताना दिसतोय. अगदी काही वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं की विधान भवनामध्ये विधान परिषदेच्या जे नवनिर्वाचित जे लोक आहेत त्यांचा शपथविधीचा सोहळा सुरू होता आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 वर्षांमध्ये 54 वेळेला परदेशामधल्या प्रवासावरती गेलेले होते आणि या दौऱ्यासाठी 60 कोटी रुपयांचा खर्च आला. भाजपचे खासदार संबित पात्रा यांचा राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यामधल्या खर्चावरून गंभीर आरोप. राहुल गांधींचं 10 वर्षांमध्ये 11 कोटी रुपयांचं उत्पन्न, त्यांच्या उत्पन्नापेक्षा त्यांचा खर्च जास्त परदेश दौऱ्यावरती होतोय. परदेश दौऱ्यासाठी राहुल गांधींनी पैसे नेमके कुठून आणले असाही भाजपचे खासदार संबित पात्रांचा सवाल. राहुल गांधींचा सुरक्षा रक्षकांना चकवा देत अनेक छुपे परदेश दौरे. राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी परदेशामधून देखील फंडिंग, संबित पात्रा यांचा गंभीर आरोप. राहुल गांधींचे छुपे दौरे कशासाठी, संबित पात्रांचा सवाल. सितंबर 2025 खर्चा कम हुआ है. कम मतलब 45 लाख रुपए, मैं बाकी कंपैरिजन में कम कह रहा हूं. 45 लाख रुपए खर्चा हुआ है, मगर सितंबर 2025 अनडिक्लेयर्ड है. डिक्लेयर कहीं नहीं किया गया है, चुपके से चले गए हैं. सीआरपीएफ ने लेटर लिखा है और उस लेटर में लिखा है कि सीक्रेट ट्रिप. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा आज होणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे. रमेश चनिथला, व्ही.डी. सतीशन आणि के.सी. वेणुगोपाल यांची नावं सध्या चर्चेत आहेत. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांची दिल्लीमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत भेट झाली आहे. सुगियोनो ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी भारताच्या दौऱ्यावर. अमेरिका आणि चीन हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून टोल वसुलीच्या विरोधात आहे. दोन्ही राष्ट्राच्या परराष्ट्र मंत्र्यांची चीनमधल्या बैठकीमध्ये सहमती. इराणच्या टोल वसुलीला अमेरिका आणि चीनचा विरोध आहे. चीन इराणशी चर्चा करणार का, असाही सवाल आहे. चीनसोबत अमेरिकेचे सौहार्दाचे संबंध, डोनाल्ड ट्रम्प यांचं मत. द्विपक्षीय चर्चेमधून हे संबंध आणखी सुधारू शकतात. जिनपिंग यांच्यासोबत माझी मैत्री आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 3 दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावरती गेलेत. ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होतीये. युद्धाचं संकट, टॅरिफ यासह अनेक मुद्दे चर्चेमध्ये घेतले जात आहेत. ट्रम्प यांचं बीजिंगमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क हे दोघेही चीनच्या दौऱ्यावरती आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अमेरिकन उद्योजकांची उपस्थिती. यावेळी झालेला सोहळा मस्क यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये टिपलाय. या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 16 तारखेचा नियोजित भंडाऱ्याचा दौरा रद्द करण्यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. खासदार प्रशांत पडोळे यांच्या सभा उधळून टाकण्याच्या इशाऱ्याच्या नंतर दौरा रद्द केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण. मुंबईमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची 20 मे रोजी महत्त्वाची बैठक होणार आहे. वायवी चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी शरद पवार उपस्थित राहतील. बैठकीला सर्व आजी माजी खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश. तब्बल 20 वर्षांच्या नंतर आज पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल लागण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावरती चुलत भावाच्या हत्येचा आरोप आहे. 3 जून 2006ला नवी मुंबईमधल्या कळंबोलीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी.